कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिक्युरिटी दादा। हो प्रीतम बाबा, तुम्ही खाली उतरा, मी गेट उघडतो। तू उघडशील गेट, पण याने माझं ऐकलं पाहिजे ना। हा, ऐकणं माझं। हो प्रीतम बाबा, अहो तुम्ही जरा थांबा की, मी गेट उघडतो की। अजून एकदा प्लीज। हो प्रीतम बाबा, आता गेट उघडले, आता उतरा खाली। पण बघितलं, हे गेटनी पण तुझं ऐकलं, माझं नाही ऐकलं का? मी कोण नाही सांग ना, कोण नाही मी? प्रीतम किर्लोस्कर ही आयडेंटिटी सोडली ना, तर याआधी तुझी काही ओळख नव्हती, आत्ताही नाहीये, लग्नानंतर सुद्धा नसेल। बरोबर बोलली होती। नथिंग आहे। हो प्रीतम बाबा, अहो प्लीज तुम्ही खाली उतरा। आता का उघडतो? आता का उघडतो रे? मी सांगितलं तुला उघडायला। आता उघडतो। पण तू बरोबर बोलला फ्रेंड, मी तिथे वय नाही, मी इथे खालीच पाहिजे। आणि मी कोण नाही, कोण आहे माहिती मी? झिरो मी झिरो। त्यापेक्षा मी एक काम करतो, मी ना गौरकडे निघून जातो। बाय बाय फ्रेंड, बाय। करेक्ट आहे, शेवटी दिशा ही तुझी चॉईस आहे आणि तुझी चॉईस कधीच चुकणार नाही। चला, तू हे म्हटल्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला, पण तू बघ, तुझ्यासाठी सुद्धा एक परफेक्ट मुलगी शोधून आणते, जी किर्लोस्करांचं हे साम्राज्य आणि कुटुंब दोन्ही छान सांभाळेल। आता उद्याची आपली महत्वाची मीटिंग झाली ना, की दिशा आणि प्रीतमच्या साखरपुड्याच्या तयारीला लागायला हवं। यस। सिक्युरिटी कशाला फोन करताय? अरे, काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच फोन करतायत बघ। हॅलो हॅलो, हा आदित्य सर। अहो ते प्रीतम बाबा, अहो ते दारू पिलेत आणि ते शुद्धीत पण नाहीत, आणि ते तसंच बंगल्यात निघालेत, आणि मॅडम पण घरात येते ना, म्हणून तुम्हाला फोन केलाय। ठीक आहे, मी आलोच। आई तू जा, मी आलोच। काय रे, काय झालं? इतकं काय महत्वाचं आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।